हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण यमतला सीईटी मराठी करिता काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण यमतला सीईटी मराठी करिता काही महत्त्वाची संविधान मीन्स राज्यघटनेवर काही महत्त्वाची प्रश्न आणि उत्तर. तर पहा क्वेश्चन नंबर 1. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? आता संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी. हा प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. क्वेश्चन नंबर 3. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर हा प्रश्न सर्वांनाच माहिती असतो फ्रेंड्स. मसुदा समितीचे अध्यक्ष उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्वेश्चन नंबर 4. भारताची राज्यघटना कधी स्वीकारली गेली? तर उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेने भारताचे वर्णन कसे केले आहे? तर भारतीय राज्यघटनेने भारताचे वर्णन केलेले आहे युनियन ऑफ स्टेट्स. भारताला युनियन ऑफ स्टेट्स म्हटले आहे. क्वेश्चन नंबर 6. भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय शक्तीचा आधार काय आहे? तर उत्तर आहे भारतीय लोक. भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय शक्तीचा आधार आहे भारतीय म्हणजेच भारतातील लोक, जनता. क्वेश्चन नंबर 7. भारतीय राज्यघटनेत भारतासाठी कोणत्या प्रकारचे सरकार उपलब्ध आहे? उत्तर आहे संसदीय. क्वेश्चन नंबर 8. घटनेत वर्णन केलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करतो? तर मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करतो? सर्वोच्च न्यायालय मीन्स सुप्रीम कोर्ट. क्वेश्चन नंबर 9. मिनी संविधान कोणाला म्हणतात? तर मिनी संविधान आपल्या राज्यघटनेमधील 42वी घटनादुरुस्ती जी होती ती सर्वात मोठी होती, तिलाच मिनी संविधान असे संबोधले आहे. क्वेश्चन नंबर 10. संविधानाचे रक्षक कोणाला बनवले गेले आहे? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय मीन्स सुप्रीम कोर्ट. क्वेश्चन नंबर 11. भारताचे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 12. अध्यक्षीय व्यवस्थेत सर्व कार्यकारी अधिकार त्यांच्यावर निहित आहेत. कोणावर निहित आहेत? उत्तर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 13. आमच्या राज्यघटनेनुसार भारताचे पहिले नागरिक कोण आहेत? तर भारताचे पहिले नागरिक कोण असतं? भारताचे पहिले नागरिक राष्ट्रपती असतात. क्वेश्चन नंबर 14. भारताच्या तिन्ही सैन्यांचा सर्वोच्च सेनापती कोण आहे? तर तिन्ही दलाचा सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती यांना म्हणतात. क्वेश्चन नंबर 15. भारतीय राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे किमान वय किती असेल? तर उत्तर आहे 35 वर्ष. क्वेश्चन नंबर 16. राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात? हा महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते? तर उत्तर आहे समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय प्रणालीद्वारे. एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 17. भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक कोण करतो? उत्तर आहे निवडणूक आयोग. क्वेश्चन नंबर 18. भारताचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? उत्तर आहे 5 वर्षे. क्वेश्चन नंबर 19. राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येते? उत्तर आहे संसदेद्वारा महाभियोगाद्वारे. क्वेश्चन नंबर 20. राष्ट्रपतींवर कोणत्या आधारावर महाभियोग लावले जाते? उत्तर आहे घटनेचे उल्लंघन केल्यावर. क्वेश्चन नंबर 21. राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया कोणत्या देशातून घेतली जाते? उत्तर आहे अमेरिका USA राज्यघटनेमधून महाभियोगाची प्रक्रिया घेण्यात आली. क्वेश्चन नंबर 22. भारतीय राष्ट्रपतींचे पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो?
उत्तर आहे भारताचे मुख्य न्यायाधीश. क्वेश्चन नंबर 23. राष्ट्रपतीचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? राष्ट्रपती हे आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती यांच्याकडे. राष्ट्रपती हे आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. क्वेश्चन नंबर 24. उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची नोटीस कोणाला देतात? उत्तर आहे लोकसभा अध्यक्षांना. क्वेश्चन नंबर 25. भारताचे कोणते अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले? उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी. क्वेश्चन नंबर 26. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोणत्या राज्याचे होते? उत्तर आहे बिहार मधून. सो फ्रेंड्स, थँक यू.